काल दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान जे दृश्य पाहायला मिळालं ते अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारं ठरलंय। शिक्षणाशी संबंधित मागण्यांसाठी मोठ्या संख्येने तरुणी रस्त्यावर उतरले होते। त्यांची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि शिक्षण धोरणात सुधारणा करण्याची। मात्र आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आले। काही आंदोलक जखमी झाले तर काही तरुणी अक्षरशः बेशुद्ध पडल्या। या घटनेनंतर सरकारकडून ठोस प्रतिक्रिया अजूनही आली नाही। तर दुसरीकडे भाजपमधील काही नेत्यांनी या आंदोलनामागे परकीय शक्ती किंवा पाकिस्तानचा संबंध असल्याचा आरोप केलाय। मात्र या आरोपांवरही मोठा वाद निर्माण झालाय, कारण आंदोलकांची मूळ मागणी ही फक्त शिक्षणाशी संबंधित आहे। या सर्व घडामोडीमुळे आता देशभरात एकच प्रश्न विचारला जात आहे, विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तर त्यांना उत्तर लाठीने द्यायचं का की संवादाने? याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन, सत्ता आणि जनतेच्या आवाजाबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात। त्यामुळे अनेक जण या व्हिडिओचा संदर्भ सध्याच्या घडामोडींशी जोडत आहे। आता हा व्हिडिओ नेमका काय आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी नेमकं काय सांगितलं होतं आणि आजच्या परिस्थितीशी त्याचा संबंध का जोडला जातोय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माझी लोकशाही अशी की आमचं सरकार असताना आम्ही सगळ्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही करून दाखवलेलं आहे की कुठचाही मोर्चा आला, महिलांचा असो, पाण्यावरनं असो, झोपडपट्ट्यांचा असो, शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो, एका ठराविक मर्यादे पण तुम्ही त्यांना अडवा। लाठीमार वगैरे काही भानगडे पडायचं नाही, पोलिसांची दंडेली नाही, काही नाही। मग काय करायचं, तुम्ही जो मंत्री त्या प्रश्नाचा संबंधित असेल त्यांनी 6वा 5वा माळा उतरून रस्त्यावरती त्याला भेटायला यायचं, रस्त्यावर, आणि त्याला विचारायचं, बोला काय आहे तुमचं म्हणणं? ही लोकशाही आहे। म्हणजे निवडून येण्याच्या अगोदर जे काय तुम्ही लवता झुकता वगैरे वगैरे ते कायमचंच राहिलं पाहिजे। नाही तर निवडून आलं तर तुम्ही कोण आम्ही कोण, आता मला वेळ नाही, पियला भेटा, पियकडे द्या, त्याने कागद दिला, ते हे पियाला सांगा, हे जरा बघा, मग तू कशाला बसला इकडे, तोच बघेल। असं तुम्हाला दिसलं की कडाडून पडतात? करेन, बघेन, चौकशी करतो, पाहतो, फाईल माझ्याकडे आली नाही, मलाही नको आहेत उत्तर, ही नोकरशाहीची उत्तर मला नकोत।